नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो, शॉपॅक लायसन हे आपल्याला कशाप्रकारे बनवायचं. सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला या साईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊ शकता. इथं आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती जाऊन एक पासवर्ड आणि युजर नेम क्रिएट करून घ्यावा लागेल मित्रांनो. हा युजर नेम आणि पासवर्ड मी स्वतः क्रिएट केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथं पासवर्ड आणि युजर नेम टाकून लॉग इन करून घेतो मित्रांनो. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एक युजर नेम तयार करा. काही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर तुम्ही ठेवू शकता युजर नेममध्ये. पासवर्ड अशा प्रकारे अशा प्रकारे उदाहरणामध्ये तुम्ही काही एक सेट करून घ्या. जे बी तुम्हाला नाव वगैरे सोपं वाटेल अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथं पाहू शकता आपल्याला कॅप्चर कोड हे टाकून घ्यायचं आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता आपण या पेजवरती आलेलो आहोत. इथं आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्यापुढे एक विंडो ओपन झालेला आहे. यावरती मित्रांनो, साईडमध्ये तुम्हाला थोडा स्क्रोल करून घ्यायचा आहे. इथं स्क्रोल केल्यानंतर बघू शकता उद्योग ऊर्जा कामगार विभाग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता आपल्यापुढे काही ऑप्शन आलेले आहेत. इथं बघू शकता आपल्याला परत निवडा ऑप्शनवरती क्लिक करून कामगार विभाग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पाहू शकता आपल्यापुढे पुढची स्टेप ओपन झालेली आहे. इथं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्यापुढे आलेले आहेत, ऑप्शन आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला बघू शकता दुकाने, संस्था नूतनीकरणाचा दाखला हे ऑप्शन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं आल्यानंतर मित्रांनो, पाहू शकता वेगवेगळे आपल्यापुढे ऑप्शन आलेले आहेत. तर यावरती मित्रांनो आपल्याला काही करायचं नाही. राईट साईडला आपल्याला बघू शकता इथं शॉप ऑप्शन आहे. इथं आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला इथं राईट साईडला क्लिक करून घ्यायचं आहे. राईट साईडला क्लिक केल्यानंतर बघू शकता शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता जर आपल्यापाशी 1 ते 10 वर्कर असतील तर इथं क्लिक करायचं आहे, किंवा आपल्या दुकानामध्ये 10पेक्षा जास्त वर्कर असतील मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. तर माझ्या इथं 1 ते 10च्या खाली वर्कर आहे, तर मी इथं क्लिक करून घेणार आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथं आपल्याला आपला विभाग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो काही तुमचा विभाग आहे तो विभाग इथं तुम्ही निवडू शकता. तर माझा इथं औरंगाबाद आहे, तर मी औरंगाबाद हे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता इथं आपला जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे. जो काही आपला जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथं निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो, पाहू शकता इथं ऑटोमॅटिकली आपला जिल्ह्याचा माहिती येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता आस्थापनेचे नाव. आपल्याला इथं जे काही आपल्या आस्थापनाचे नाव आहे ते आपल्याला नाव इथं इंग्लिशमध्ये बाजूला टाकायचे आहे आणि तेच मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता तुम्ही वेगवेगळे ऑप्शन आपल्यापुढे आलेले आहेत. तर न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे ऑप्शन टाकू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती टाकावं लागेल. जर तुम्ही ऑनलाईन केलं असेल तर इथं आपल्याला ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर हे टाकून घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्हाला हे रिन्यू करता येईल. तर तुम्हाला मित्रांनो इथं न्यू काढायचं आहे, तर तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यावं. तर पाहू शकता मित्रांनो, मी इथं न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. इथं झाल्यानंतर बघू शकता आस्थापनेचा पत्ता. जे काही आपल्या दुकानाचा पत्ता आहे तो आपल्याला पत्ता इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जो काही आपला ॲड्रेस आहे दुकानाचा तो तुम्ही इथं व्यवस्थित बिल्डिंग आणि तुमचे काही रोड, जे काही स्ट्रीट आहे ते मराठीमध्ये बरोबर टाकून घ्यायचे आहे. जे काही तुमचं लँडमार्क आहे ते पण तुम्हाला तालुका, जिल्हा अशा प्रकारे पिनकोड व्यवस्थित इथं भरून घ्यायचं आहे. आणि इथं ईमेल ID कंपल्सरी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर पण कंपल्सरी टाकायचा आहे. आणि इथं जागा रेंटल आहे किंवा स्वतःची आहे हे तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे. जर रेंटल असेल तर रेंटल करा, किंवा स्वतःची असेल तर तुम्ही ओनर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, आता बघू शकता इथं आपल्याला केव्हापासून आपण टाकलेलं आहे ही आपल्याला तारीख टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपलं बिझनेस कोण्या तारखेपासून आपला आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता व्यवसायाचे स्वरूप. जे काही आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाचे स्वरूप आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता इथं आपलं प्रायव्हेट आहे किंवा पब्लिक आहे. तर इथं आपलं प्रायव्हेट आहे मित्रांनो. जर तुमचं पब्लिक असेल तर पब्लिक करू शकता. जर तुमचं प्रायव्हेट असेल तर तुम्ही प्रायव्हेट करू शकता. तर इथं मित्रांनो आपण प्रायव्हेट केलेलं आहे, कारण आपला बिझनेस आपण हे प्रायव्हेट करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला वर्करची संख्या टाकायची मित्रांनो. तुमच्यापाशी किती पुरुष किती महिला अशा प्रकारे
किती व्यक्ती आहेत हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्यापाशी एक असेल तर तुम्ही एकच टाकू शकता, जर एकपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते टाकू शकता मित्रांनो। बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला 000 अशा प्रकारे हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो मालकांचे संपूर्ण नाव, तर जो कोणी दुकानाचा मालक आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता किंवा घरच्या व्यतिरिक्त दुसरे बी कोणी असेल तर त्याचं टाकू शकता। त्यानंतर मालकाचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। जो काही आपल्या आधार कार्डवरती ॲड्रेस आहे मित्रांनो, म्हणजे स्वतःचा काढत असतील तर स्वतःचं, घरचा असेल तर तुम्ही घरचा जे काही ॲड्रेस असेल ते मित्राचं वगैरे टाकू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थित माहिती सेम आधार कार्डवरची जशी आहे तशी टाकून घ्या। पिनकोड, ईमेल ID, आधार नंबर वगैरे व्यवस्थित तुम्ही इथं टाकून घ्या मित्रांनो। हे झाल्यानंतर पाहू शकता जिथं स्टार मार्क आहे ती माहिती भरा, जिथं स्टार मार्क नाही आहे ती माहिती भरायची काहीही आवश्यकता नाही। आता इथं बघू शकता ही माहिती काही कंपल्सरी नाही मित्रांनो, कारण की कुठेही इथं स्टार मार्क दिलेला नाही, तर ही भरण्याची काही आवश्यकता नाही। आपण डायरेक्टली इथं स्क्रोल करूया। त्यानंतर बघू शकता कॅटेगरी, आता यापैकी आपली शॉप कोण्या कॅटेगरीमध्ये येत आहे हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर इथं बघू शकता आपल्याला सर्वप्रथम दुकाने या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। दुकाने या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपलं दुकानाचं जे काही कॅटेगरी आहे ते याच्यामध्ये आहे का एकदा सर्च करून पाहायचं आहे। जर दूध डेअरी वगैरे काही असेल तर ह्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो या व्यतिरिक्त काही असेल तर इतर किंवा अदर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। जर या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी जर तुमच्या व्यवसायाची सापडत असेल तर तिथं क्लिक करून घ्या। जर यामध्ये नसेल तर इथं अदरमध्ये करून आपल्या दुकानाचे स्वरूप आपल्याला इथं टाकून घ्यायचे। जसं की ज्वेलरी असेल तर इथं ज्वेलरी टाकून घ्या। इथं जर मध्ये नाही सापडलं उदाहरणामध्ये तर त्याप्रकारे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। जर असेल ह्याच्यामध्ये तर टाईप करायची काहीही आवश्यकता नाही। आता मित्रांनो इथं बघू शकता इतर प्रकार आहे मित्रांनो, इथं बी आपल्याला बघू शकता वेगवेगळे सेल्फ ओनरशिप आहे। तर इथं आपल्याला पब्लिक आहे कसे आहे इथं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मी इथं सेल्फ ओनरशिप या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे। तुम्ही हे ऑप्शन याच्या व्यतिरिक्त काही असतील तर तुम्ही ते क्लिक करून घेऊ शकता मित्रांनो। तर आता इथं बघू शकता मालकाचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला इथं। तर तुम्ही टाकू शकता ओनर करायचं आहे आणि त्यापुढं मालकाचं नाव लिहायचं आहे। जर त्या व्यतिरिक्त कोणी आपल्यापाशी कामगार असेल मित्रांनो तर तिथं कामगाराचं सुद्धा आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे आणि इथं सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करून सेव्ह डिटेल या ऑप्शनवरती पाहू शकता मित्रांनो, इथं सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल। तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे, ते आपल्याला पुढे लागणार आहे। तुम्ही त्याची फोटो पण काढून ठेवू शकता किंवा प्रिंटआउट पण काढू शकता। त्यानंतर मित्रांनो तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो काही ॲप्लिकेशन नंबर आपल्याला मिळाला होता मित्रांनो त्याला तुम्ही व्यवस्थित जपून ठेवायचा आहे आणि आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। या अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो, पाहू शकता एक आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन लागेल मित्रांनो। हा सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहे। हा सेल्फ डिक्लेरेशन कशाप्रकारे काढायचा मी तुम्हाला हे पण दाखवून घेतो मित्रांनो। तर सर्वात प्रथम आपण काय करूया, एक सेल्फ डिक्लेरेशन हे तुम्हाला इथं बघू शकता, इथं आपल्याला खाली मिळणार आहे सेल्फ डिक्लेरेशन। हे सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची एक प्रिंटआउट काढून ठेवायची मित्रांनो। आणि इथं सर्वात शेवटी आपली एक सिग्नेचर इथं आपल्याला एक सिग्नेचर करून घ्यायची मित्रांनो। तर हे सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करण्यासाठी कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो। तर याची तुम्ही एक प्रिंटआउट काढून घ्या। प्रिंटआउट काढल्यानंतर सगळ्यात शेवटी येऊन तुम्हाला तिथे एक सिग्नेचर त्यावरती करून घ्यावं लागेल। हे तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो। इथं पाहू शकता आता आपण हे डाउनलोड केलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आपला ॲप्लिकेशन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथं टाकून घ्या आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं सर्च झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्या पुढे एक विंडो ओपन झालेला आहे। तर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं एक आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो इथं एक आपल्याला सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे। तर फोटोची साईज आपल्याला दिली आहे। त्यानंतर मित्रांनो इथं आधार कार्ड, आपल्या शॉपची फोटो आणि एक सेल्फ डिक्लेरेशन अशा प्रकारे आपल्याला इथं डॉक्युमेंट टाकून घ्यायचे आहे। तर इथं मित्रांनो आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन टाकायचं आहे, इथं आधार कार्ड टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला शॉपचा एक फोटो टाकायचा आहे आणि अदर डिटेलमध्ये तुम्ही आधार कार्ड हेच टाकू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट मी हे अपलोड करून घेतो आणि त्यानंतर इथं आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मित्रांनो मी माझे संपूर्ण डॉक्युमेंट हे टाकलेले आहे। त्यानंतर डायरेक्ट अपलोड फॉर्मवरती क्लिक करून घेतो। पाहू शकता मित्रांनो आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो आपल्याला ₹23.60 अशा प्रकारे एक पेमेंट करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक विंडो आपल्या पुढे आलेला आहे, त्याला आपण कंटिन्यू करून घेऊया। इथं कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं आपल्याला क्रेडिट अँड डेबिट हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे।
तर पे या ऑप्शनवर आपण क्लिक करून घेतलेलं आहे. इथं बघू शकता मित्रांनो आपल्याला ₹23.60 अशा प्रकारे एक पेमेंट करून घ्यायचे आहे. जे काही तुमच्यापाशी UPI ॲप असेल मित्रांनो, तर तुम्ही त्यानंसुद्धा करू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन आपल्याला दिले आहे, त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता. तर मी इथं QR कोड हे ऑप्शन क्लिक करून घेणार आहे. त्यानंतर मित्रांनो जो काही तुमच्याजवळ UPI ॲप आहे त्यानुसार तुम्ही ₹23.60 ही पेमेंट अशी करून घेऊ शकता. तर मित्रांनो मी माझी पेमेंट हे करून घेतो. पाहू शकता मित्रांनो माझी पेमेंट ही सक्सेसफुली कटलेली आहे मित्रांनो. इथं काही करायचं नाही, ऑटोमॅटिक हे पेज रिफ्रेश होईल. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला एक पेमेंट पावती ही मिळालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला एक पेमेंट पावती मिळालेली आहे. ही पेमेंट पावती तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, अन्यथा याची काहीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इथून बॅक या ऑप्शनवरती येऊ शकता. इथून बॅक ऑप्शनवरती आल्यानंतर मित्रांनो जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आपण सेव्ह करून ठेवला होता मित्रांनो, तोच ॲप्लिकेशन नंबर आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचा आहे. इथं आपण शॉप हे सिलेक्ट केलं, त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन, त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आपलं टाकून घ्यायचा आहे. जो काही आपण प्रिंटआउट काढली होती रजिस्ट्रेशन नंबरची ते इथं आपल्याला सर्च करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपली पेमेंट ही सक्सेसफुली कटलेली आहे. तर डायरेक्ट आपल्याला इथं आपलं सर्टिफिकेट हे जनरेट होणार आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पुढं ऑप्शन आलेले आहेत. मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला लोनसाठी सर्टिफिकेट लागत असेल तर मित्रांनो इथं क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्टिफिकेट मित्रांनो पाहू शकता हे डाउनलोड झालेलं आहे. अशा प्रकारे एक तुमचं सर्टिफिकेट आलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला लोनसाठी काम येणार आहे मित्रांनो. तर हे तुम्ही जर काही लोन घेत असतील मित्रांनो तर तुम्ही ह्याचीच एक प्रिंटआउट काढून देऊ शकता. आणि तुम्हाला शॉपमध्ये लावण्यासाठी मित्रांनो इथं बघू शकता 2 नंबरला यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता डाउनलोड झालेलं आहे. ह्याची एक प्रिंटआउट काढून लॅमिनेशन वगैरे करून तुम्ही हे शॉपमध्ये ठेवू शकता. ह्याला तुम्ही शॉपमध्ये कुठेही टांगून ठेवू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता. तुम्ही हे लाईव्ह काढून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे मित्रांनो आणि कमेंट अवश्य करत राहा मित्रांनो. तुम्ही कमेंट केली म्हणजे मित्रांनो आम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये अति आनंद होतो मित्रांनो. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ